8 मार्च 2023 रोजी शासनाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन कमी करावं या उद्देशाने तो शासन आदेश काढला होता। त्या शासन आदेशामध्ये एकच पुस्तक सगळ्या विषयाला ठेवलं होतं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही वहीची पानं त्यात ॲड केली होती। शिक्षकांना शिकवण्यामध्ये एक अडचण आली की पहिली युनिट टेस्ट जर झाली तर त्याचा अभ्यासक्रम हा पुढे आपल्या 6माही परीक्षेपर्यंत असतो आणि 6माही परीक्षेचा अभ्यासक्रम दुसऱ्या पुस्तकामध्ये असतो। तर शिक्षकाला जेव्हा मागे येऊन काही रेफरन्सने शिकवायचं असतं, मागचा संदर्भ देऊन, मागच्या धड्याचा संदर्भ देऊन काही शिकवायचं असतं, त्यावेळेला तो अभ्यासक्रम किंवा ते पुस्तक त्यांना अवेलेबल होत नव्हतं। मग पुन्हा ते पुस्तक विद्यार्थ्यांना परत आणावं लागत होतं। त्या पुस्तकाची जाडी आणि पुन्हा त्याच्यावरचं दुसरं पुस्तक याच्यामध्ये कुठेतरी ताळमेळ जुळत नव्हता। तर विद्यार्थी असतील, पालक असतील आणि शिक्षक असतील, या सर्वांकडनं शासनाने सर्वे करून घेतला आणि सर्वेअंती असे लक्षात आलं की ते इंटिग्रेटेड पुस्तक जे तयार केलं होतं त्या पुस्तकामध्ये काही त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी लक्षात आल्यानंतर शासनाने पुन्हा निर्णय घेतला आणि आता शासन आदेश काढला की पूर्वीप्रमाणेच पुस्तकं असली गेली पाहिजेत। टाइम टेबलप्रमाणे जर पुस्तकं आणली तर विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझंसुद्धा कमी होईल असं मला वाटतं। वह्या ज्या आहेत त्या वह्यासुद्धा जर त्यांनी ज्या आहेत गरजेनुसार आहेत त्या जरी आणल्या त्याच्यामध्ये कमी होऊ शकतं, पण त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे। शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण व्यवस्थित नियोजन करावं, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कोणत्याच प्रकारचं ओझं वाढणार नाही।